आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे, अन्यायावरती मात करणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, लोकशाहीचा बुलंद आवाज व महाराष्ट्राचा। चॉकलेटच्या आमिषाने बार्शीत वृद्धाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये 2 वृद्ध नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 25 ऑगस्टला सायंकाळी घडली। या प्रकरणी निळू बळीराम माने वय वर्ष 60 आणि आगतराव मुळे वय वर्ष 80 अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान दोघे जण मुलीचा हात धरून खाऊ, चॉकलेट आणि पैसे देत होते। ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली होती। चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले। दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील ते मी देईन, तू मंदिराकडे येत जा असे म्हणत 500 रुपये दिले। असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर, मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।